नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया नवोदयच्या पुस्तकातील जे दुसरं प्रकरण आहे यावरच्या आधारित अगोदर एक पहिला व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवरती अपलोड केलेला होता. तर उर्वरित जे काही प्रश्न आणि महत्वाचे प्रश्न किंवा स्कॉलरशिपच्या पुस्तकातले महत्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर त्यामधला हा पहिला प्रश्न आहे बघा. तर -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यानंतर गुणाकार किती येतो? तर बघा हा प्रश्न 2019 या वर्षी नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की -1 ला त्यानेच म्हणजे -1 ला -1 नेच असं किती 100 वेळा गुणाकार करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे बरं झालं तिथं एकच दिलेलं आहे. 2 दिला असतं किंवा 3 दिला असतं बरेच विद्यार्थी तिथं गोंधळून गेले असते. कारण 1 ने कितीही वेळा गुणाकार केला 1 ला तर उत्तर काय येणार आहे? 1च येणार आहे. परंतु इथं प्रश्न असा आहे की या ठिकाणी -1 दिलेला आहे. बरोबर आहे. काय दिलेला आहे? -1 दिलेला आहे. मग -1 चा 100 वेळा गुणाकार करायचं मग उत्तर काय येईल? आता इथं पर्यायामध्ये उत्तर आहेत 1 -1 100 -100. पहिली गोष्ट एक क्लिअर करा की तिथं शब्द आहे कोणता? हा शब्द आहे त्यानेच. म्हणजे -1 ला -1 नच गुणायचं आहे. बरेच मुलं काय करतात? -1 ला 100 वेळा गुणल्यावर म्हणजे 100 न नाही गुणायचे या ठिकाणी 100 वेळा गुणाकार करायचा आहे. कशाला? -1 ला त्यानेच म्हणजे -1 नेच. म्हणजे -1 ला -1 नेच गुणायचं आहे. किती वेळा? 100 वेळा. बरोबर आहे. -1 गुणिले -1 गुणिले -1 गुणिले -1 असं वजा गुणिले -1 असं 100 वेळा. ही शेवटची वेळ 100. 100वे पद आहे असं लक्षात घ्या. हे असा गुणाकार करायचा आहे. मग उत्तर काय येईल? तर सुरुवातीला तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे 100 न गुणायचं नाहीये 100 वेळा गुणाकार करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे 2 पर्याय दिले 100 आणि -100 हा तरी पर्याय त्या ठिकाणी येणार नाही. मग आता यानंतर काय? तर यानंतर बघा यानंतर काय करायचं आहे? तर यानंतर -1 हे जे आहे एक लक्षात घ्या. ऋण गुणाकारामध्ये चिन्हाचे नियम आपल्या लक्षात पाहिजेत. वजा का होतं? अधिक होतं. बेरीज वजाबाकी करताना ऋण धन होतं पण आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो. परंतु गुणाकार भागाकार करताना ऋण धन तिथं काय मोठ्या संख्येला चिन्ह लागत नाही. जर 2 वेळेस ऋण चिन्ह असेल तर ऋण चिन्ह निघून जातं. कारण आपण धन चिन्ह लिहित नाही. कुठल्याही अंकाला अगोदर अधिक असं लिहिलं जातं का? नाही. बरोबर आहे. बघा तर म्हणजे काय होतं? 2 वेळेस जर ऋण चिन्ह असेल तर ऋण चिन्ह होतं म्हणजे निघून जातं. म्हणजे काय झालं? 1 आलं. बरोबर आहे का? समजा 3 वेळेस असेल मग ऋण चिन्ह राहतं. 4 वेळेस असेल ऋण चिन्ह निघून जातं. म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला काय समजत आहे? जर संख्या जर सम अंकात असेल किंवा ऋण चिन्ह सम मध्ये असेल. सम म्हणजे काय? समजा 2 ऋण चिन्ह असले 4 ऋण चिन्ह असले 6 ऋण चिन्ह असले 8 ऋण चिन्ह असले ऋण चिन्ह निघून जात असतं. आता इथं 100 वेळा गुणाकार करायचा आहे म्हणजे 100 ऋण चिन्ह आहेत. म्हणजे 100 हा अंक कसा आहे? सम आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 1 येईल. काय येईल? 1 येईल. त्याने म्हटलं असतं 97 वेळा गुणाकार करा 99 वेळा गुणाकार करा तर उत्तर तिथं -1 आलं असतं. समजत आहे का? बरोबर आहे की -1 -1 सम गुणाकारामध्ये बरं का गुणाकारामध्ये हा नियम लागू पडतो. बेरीज वजाबाकी करताना तुम्ही जेव्हा तिथं बेरीज वजाबाकी करता तेव्हा उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. ओके. तर अशा पद्धतीनं -1 गुणिले -1 गुणिले -1 म्हणजेच असं 100 वेळा जर तुम्ही गुणाकार केला तर त्याचं ऋण चिन्ह निघून जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 1.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आणि अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. 2016ला नवोदयच्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न असा इतका फिरून विचारला जातो की विद्यार्थी त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर चुकतात, गोंधळून जातात. काही जण अंदाजे प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. तर तो प्रश्न कशा पद्धतीने आहे अगोदर बघूया आपण. बघा, एका मोज्याच्या जोडीची किंमत, जोडी म्हणजे त्याच्यामध्ये दोन असतात, टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे जी जोडी आहे, जात आपण घेताना मोजेची जोडीच घेतो, एकच कसं घालणार पायामध्ये, बरोबर आहे. मोजेची जोडी घेत असतो आणि त्याची जी किंमत आहे ती टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. उदाहरणामध्ये टोपीची किंमत जर 5 रुपये असेल, नीट लक्ष द्या, टोपीची किंमत जर 5 रुपये असेल तर मोजेच्या जोडीची किंमत काय झाली, टोपीच्या दुप्पट मोजेची किंमत म्हणजे 10 रुपये झाली. ही पहिलं वाक्य नीट लक्षात घ्या. टोपीची जी किंमत आहे त्याची दुप्पट काय असेल, मोज्याच्या जोडीची किंमत आहे. बरोबर आहे. पुढे बघा, जर मोज्याच्या 5 जोड्याची किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, म्हणजे 5 जोड्याची किंमत दिलेली आहे, म्हणजे आपल्याला एकाची किंमत काढता येते. मी तुम्हाला सांगितलं होतं 5 ची दिली आहे, 1 ची काढायचं आहे, म्हणजे मोठ्या संख्येवरून लहान संख्येची किंमत काढताना भागाकार करावा लागतो आणि लहान किमतीवरून मोठ्या संख्येची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो. तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील, असा प्रश्न आहे. बघा, आता अगोदर काय करूया आपण, त्या 5 जोड्याची किंमत दिली आहे ना, तर एका जोडीची किंमत काढूया आपण. एका जोडीची किंमत, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, एक जोडी, मोज्याची एक जोडी बरोबर एक जोडी बरोबर 1250, किंवा आपण इथं खाली लिहूया बरोबर 1250 भागिले 5. 1250 भागिले 5. 5 न भाग घाललं, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25 आणि शून्याला 0, म्हणजे काय झालं, 250 झालं. काय झालं, 250 झालं. म्हणजे मोज्याच्या एका जोडीची किंमत काय आली, 250 आली. बघा, 5 जोड्याची किंमत दिली होती, एका जोडीची किंमत काय आली, 250. बघा, प्रश्न खूप मोठा दिसतोय, गोंधळून जायची अजिबात गरज नाहीये. आपल्याला मोज्याच्या एका जोडीची किंमत आली. आता टोपीची किंमत काढूया आपण. टोपीची किंमत काढूया. टोपीची किंमत, मग टोपीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट. कोणाची किंमत आहे म्हणते त्यानं, मोज्याची जोडीची किंमत आहे. मोज्याची किंमत आहे, मोज्याची एक जोडी, एक जोडी असं लिहितो इथं. म्हणजे सूत्र तयार केले तुम्हाला समजण्यासाठी. टोपीची किंमत, ह्या टोपीच्या किमतीची जी दुप्पट आहे ती दुप्पट म्हणजे मोज्याची एका जोडीची किंमत आहे. म्हणजेच या ठिकाणी मोज्याच्या एक जोडीची किंमत आपण इथं लिहिली. बघा, मोज्याची एक जोडीची किंमत आपण या ठिकाणी लिहिली. तर टोपीची किंमत गुणिले 2 आहे. आता टोपीची किंमत आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी टोपीची किंमत x मानली. तर x गुणिले 2 बरोबर 250. x गुणिले 2 बरोबर 250. 2 गुणाकारात आहे, 2 कुठे जाईल, भागाकारामध्ये. म्हणून x बरोबर 250 भागिले 2. 250 भागिले 2, बे 1 बे, बे दुनी 4, 1 उरले, बे पंचे 10, म्हणजे काय आलं, 125 आलं. तर टोपीची किंमत काय आली, 125 आली.
बघा टोपीची किंमत काय आली 125 आली, मोज्याच्या जोडीची किंमत काय आली 250 आली, टोपीची किंमत काय आली 125 आली. कशी काढली आपण टोपीची किंमत? तर टोपीची किंमत इथं सूत्र तयार केलं, टोपीच्या किमतीच्या दुप्पट मोज्याची एक जोडी आहे. मोज्याची एक जोडीची किंमत आपण आता काढलेली होती, टोपीची किंमत x मानली, x गुणिले 2 बरोबर 200, ज्याच्यासोबत x असतं त्याच्यासोबतचा अंक भागाकारामध्ये जातो, 2 ने भाग घातलं 125 आलं, म्हणजे टोपीची किंमत 125 आली. आता आपल्याला काय विचारले ते काढूया. तर मोज्याच्या 2 जोड्या, एका जोडीची किंमत, आता या ठिकाणी आपण उत्तर काढूया. या ठिकाणी उत्तर काढूया. बघा मोज्याची 2 जोड्या आणि 4 टोप्या. बघा मोज्याच्या 2 जोड्या, मोज्याच्या 2 जोड्या, मोज्याच्या 2 जोड्या बरोबर 250 गुणिले 2 करा किंवा 250 अधिक 250 करा. म्हणजेच काय आलं? म्हणजेच काय आलं? 500. काय आलं? 500. आणि टोपीच्या किती म्हणले? किती टोप्या? 4 टोप्या म्हणले. किती टोप्या? 4 टोप्या. बरोबर. तर 4 टोप्या म्हटल्यानंतर टोपीची किंमत किती आलेली आहे? 125 आलेली आहे. 125 गुणिले 4, 4 न गुणा, 4 पंचे 20 ला 0, हातचे आले 2, 4 गुणे 8 2 10 ला 0, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5, म्हणजे 4 टोप्याची पण किंमत किती आली? 500 आली. तर एकूण विचारलेला आहे, तर यांची एकूण बेरीज किती आली? तर 500 अधिक 500 1000. 500 अधिक 500 1000 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, कसा प्रश्न फिरवून विचारलेला होता. मग तो विद्यार्थ्यांनी सोडवत असताना सुरुवातीला आपण दिलेले जे 2 घटक आहेत तिथं मोजे आणि टोपे, त्यांची एक एक किंमत तुम्हाला अगोदर काढावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर हा प्रश्न 2017 या वर्षी नवोदयसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता या प्रश्नामध्ये कसं आहे की प्रश्न सोडवत असताना बरेच विद्यार्थी काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वेळ तिथं कमी असतो आणि सोडवत असताना कसा सोडवला पाहिजे. आता प्रश्न वाचा बघा. प्रश्न कसा आहे, एका परीक्षेमध्ये रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला किती गुण मिळाले? गुरुदासला किती गुण मिळाले? आता या प्रश्नामध्ये कुणाचे असे फिक्स गुण इथं दिलेले नाही, फक्त एक घटक फिक्स आहे. तिघाचे मिळून 83 झाले. तिघाचे मिळून काय झालेले आहे? तर 83 झालेले आहेत. मग आता या ठिकाणी आणि कोण गुणापेक्षा 15 गुणांना जास्त आहे, कोण 7 गुणांना कमी आहे, परंतु आपल्याला कुणाचं तरी एकाचे तरी गुण जर आपल्याला सहज माहित राहिले असते तर आपण डायरेक्ट वजाबाकी बेरीज केलो असतो. आणि शेवटी कुणाचं विचारलंय बघा, तर गुरुदासला किती गुण मिळाले आपल्याला ते काढायचं. गुरुदासला किती गुण मिळालेले आहेत. मग आता हा प्रश्न सोडवत असताना कसं सोडवायचं? हा प्रश्न एक्सच्या पण पद्धतीने येतो किंवा पर्याय कट. मला वाटतं की पर्याय कट जरा सोपी पद्धत होईल. कशी बघूया. आता त्यांनी शेवटी काय म्हटलंय, तर गुरुदासला किती गुण मिळाले. बरोबर आहे. तर पर्यायामध्ये जे 4 पर्याय दिले ते 4ही पर्याय म्हणजे त्यापैकी एखादं उत्तर आहे, म्हणजे सगळे पर्याय गुरुदासचेच गुण आहेत ते. म्हणजे आपण आधी गुरुदासचे गुण लिहून घेऊया. तर 18 25 40 35. 18 वाटत तर इकडे घेऊ जरा. 18 25 40 आणि 35. ओके बघा. तर आता या ठिकाणी गुरुदासचे हे गुण आहेत. ओके. आता आपण पहिलं वाक्य वाचूया. रमेशला गुरुदासपेक्षा, पेक्षा म्हणजे जास्त, बरोबर आहे. गुरुदासपेक्षा रमेशला
किती गुण जास्त मिळालेत? 15 गुण जास्त मिळालेत. म्हणजे ह्या 18 मध्ये 15 काय करावं लागेल? मिसळावं लागेल. जर तुम्हाला डायरेक्ट बेरीज करता येत नसेल तर बाजूला करा. 18 अधिक 15 हातचाला 1 3 33 झाले. म्हणजे रमेशला किती गुण झाले? 33 झाले. पुढचं वाक्य वाचा. लीलाचं. लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. कमी म्हणले, इथं जास्त होतं, इथं कमी. गुरुदास पेक्षा कमी किती? 7. मग 18 मधून 7 गेले, किती राहिले? 11 राहिले. ओके. आधी तिघाची पण गुण. मग तिघाची बेरीज किती पाहिजे? 83 पाहिजे. मग होते का बघा. आधी एकक स्थानच्या अंकाची बेरीज करा. 1 आणि 3 4 आणि 8 12. 12 आलं. 12ला किती येतं? 2 येतं. परंतु आपल्याला बेरीज पाहिजे 83. 83च्या एकक स्थानी 3 आहे, इथं 2 येऊ लागले. म्हणजे पहिला पर्याय कटला. दुसरा पर्याय पुढचं करत बसायचं नाही. 25. 25 मध्ये किती मिसळायचे? 15 मिसळायचं आहे. 25 आणि 10 35 आणि 5 40. 25 मधून 7 वजा करायचा आहे. किती? 7 25. 18 आणि 7 25. 18 आणि 7 25. म्हणजे 25 मधून 7 गेली, 18 राहिले. 25 मध्ये 15 मिसळल्यानंतर 40 आलं. बरोबर आहे का? त्यानं म्हटले गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त. म्हणजे 25 मध्ये 15 मिसळ. गुरुदास पेक्षा 7 गुण कमी. 25 मधून 7 वजा केलं, 18 आलं. आता बघा, आता ह्या तिघाची बेरीज करा. आधी एकक स्थानाची करा. 8 आणि 0 8, 8 आणि 5 13, 3 आले. इथं 3 आहे म्हणजे येऊ शकतं. परंतु पूर्ण बेरीज करून बघा. 8 आणि 5 13ला 3 हातचा आला 1. 1 आणि 4 5 आणि 5 आणि 2 7 आणि हातचा 1 8. म्हणजे अशा प्रकारे 25 उत्तर. म्हणजे गुरुदासला 25 गुण मिळाले आहेत. म्हणजे पर्याय कट जर तुम्ही केलो, ज्या ठिकाणी तुमचे 2-3 मिनिट जाणार आहेत त्या ठिकाणी तुमचं 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर निघतं. आणि आपल्याला इथं बेरीज वजाबाकी आहे. बरोबर आहे. दुसऱ्या अशा वेगळ्या पद्धतीनं करून एकदा जर विद्यार्थ्याचं पहिल्या सुरू गणित चुकलं तर पुन्हा सोडवण्याची मानसिकता नसते. विद्यार्थी गोंधळून जातो. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पर्याय कट सोडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला तो प्रश्न लवकरात लवकर नक्की सुटेल. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता जसा प्रश्न आपण पाहिलेला आहे तर त्याच पद्धतीचा प्रश्न हा पण प्रश्न 2014 मध्ये बघा. 14 मध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा, हा पण प्रश्न आपण पर्याय कट पद्धतीने सोडवायचा आहे. प्रश्न एकदा वाचून घेऊया. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळवले. तिघांना मिळून 110 गुण मिळालेले आहे. तर करीमला किती गुण मिळाले होते? म्हणजे पर्यायामध्ये करीमचे गुण आहेत. म्हणजे अगोदर करीमचा जो काही तक्ता केलेला आहे त्या ठिकाणी त्या करीमचे गुण लिहून घेऊया. तर करीमला 25 35 40 आणि 50. 25 35 40 आणि 50. तर अशा पद्धतीनं हे गुण आहेत. तर या ठिकाणी बघा, तर करीमला किती गुण मिळाले होते? तर पहिलं वाक्य बघूया. आता हे सगळे करीमचे गुण आपल्याला आलेले आहेत. तिघाचे मिळून 110 गुण आहेत. हा एक आकडा लक्षात ठेवा. 110 गुण आहेत. ओके. तर पुढे बघा, करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. वाक्य नीट वाचा. करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. कोण? करीमने. वाक्य नीट वाचा. करीमने रहीमपेक्षा जास्त गुण मिळवले. म्हणजेच 15 गुण जास्त मिळवलेत. म्हणजे 25 मधून 15 वजा केल्यानंतर रहीमचे गुण येतील. कारण रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवलेत म्हणजे करीमपेक्षा 15 गुण कमी मिळालते. बरोबर आहे का? म्हणजेच 25 मधून 15 वजा करा तर किती आले रहीमला गुण? 10 आले. 10 बघा, 10 आणि 15 25. करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. 10 मध्ये 15 मिसळ 25 आलं. पुढचं वाक्य,
मदनला मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. कुणाला? मदनला रहीमपेक्षा. बरोबर आहे का? मग ह्याच्यापेक्षा 10 गुण कमी मिळाले म्हणजे ह्याला किती मिळाले? शून्यच मिळाले. मग तिघाची बेरीज येईल का 110? अजिबात नाही. पुढे बघा. आता 110 बेरीज म्हणजे मोठा आकडा 50च आहे, बहुतेक उत्तर हेच असावं, तरी पण आपण बघूया पुढे. ओके, तर पुढे बघा 35. पहिलं वाक्य, रहीमपेक्षा 15 गुण जास्त. मग किती? 15 35, 20 आणि 15 35 म्हणजे ह्याचे 20 झाले. 20 आणि 10 30, 30 आणि 5 35. आणि रहीमपेक्षा 10 गुण कुणाला कमी मिळाले? मदनला, म्हणजे ह्याला 10 झाले. मग 35 आणि ही 30, 110 होईल का? अजिबात होणार नाही. बरोबर आहे का? पुढे 40. आता 40 मधून 15 का करावं लागेल? वजा करावं लागेल, म्हणजे 25. किती आलं? 25. 25 आणि 15 किती आलं? 40 आलं. आणि ह्याच्यापेक्षा ह्याला किती गुण कमी मिळाले? 10. 25 मधून 10 गेले, किती राहिले? 15 राहिले. मग तिघाची बेरीज येईल का? 25 आणि 15 40, 40 आणि 40 80 झाली. बघा, म्हणजे 50 आता उत्तर तेच असणार, तरी पण आपण करून बघूया. 50 मधून 15 का करूया? वजा करूया. बरोबर आहे का? म्हणजे किती झालं? 35 झालं. किती झालं? 35 झालं. आणि ह्याच्यापेक्षा ह्याला 10 गुण कमी मिळाले, 35 मधून 10 गेले, 25 राहिले. बरोबर आहे का? म्हणजे 50 35 25 याची बेरीज करूया. 50 35 25, 5 आणि 5 10, 10 ला 0 हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 3 9 2 11. म्हणजे तिघाची बेरीज किती आलेली आहे? 110. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, म्हणजे पर्याय कट जर सोडवला तर ते तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये उत्तर निघू शकतं. परंतु वाक्याकडे लक्ष ठेवा. कोण कुणापेक्षा कमी आणि कोण कुणापेक्षा जास्त, त्या ठिकाणी चुकला तर मग पर्याय कट तुम्हाला कधीच उपयोगी ठरणार नाही. ओके, आता अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा बघा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. 2018 मध्ये हा प्रश्न पडलेला होता नवोदयच्या परीक्षेमध्ये. आणि हा तिसरा प्रश्न आपण पर्याय कट सोडवायचा आहे. तर जोसेफला किती गुण मिळाले असा प्रश्न आहे. तर जोसेफचे गुण अगोदर आपण लिहून घेऊया. 67, 79, 59, 75. ओके, बघूया आता. आणि तिघाची बेरीज 205 आहे. बघूया पहिलं वाक्य, जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे जोसेफला कमी मिळाले. लक्षात घ्या, अमितपेक्षा 8 गुण कमी याला मिळालेले आहेत जोसेफला. मग अमितला किती गुण मिळाले काढण्यासाठी 8 67 मध्ये ऍड करावं लागेल, मिसळावं लागेल. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे अमितला त्याच्यापेक्षा जास्त आहेत गुण. किती? 8. 67 मध्ये 8 मिसळलं तर 8 आणि 7 15 म्हणजे 75 झालं. काय झाले? 75 झाले. पुढचं वाक्य, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले म्हणजे 75 मध्ये 12 मिसळावं लागेल. तर 75 मध्ये 12 मिसळ, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 1 8, 87 झालं. किती झालं? 87. बघा, जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले होते म्हणून 67 मध्ये 8 मिसळलं. आणि अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले कुमारला म्हणून ह्याच्यामध्ये 12 मिसळलं. आता तिघाची बेरीज 205 म्हणजे एकक स्थान बघा, 5 एकक स्थान. 7 आणि 5 12 आणि 12 आणि 7 19. 19 ला 9 येते 9. बरोबर आहे का? आपल्याला 5 पाहिजे म्हणजे पहिला पर्याय कटला. दुसरा पर्याय इथं पहिल्या सुरू लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये काय मिसळलं होतं? 8 मिसळलं होतं. ह्याच्यामध्ये काय मिसळलेलं होतं? 12 मिसळलेलं होतं. लक्षात ठेवायचं.
79 मध्ये 8 मिसळा, 9 8 17 म्हणजे 87. 79 आणि 8 87, बरोबर आहे का? आणि 87 मध्ये 12 मिसळा, 87 10 97 2 99. 87 मध्ये 12 मिसळा, 99 आलं. आता तिघाची बेरीज करून बघा, बरोबर. आधी एकक स्थानाचे 5 आणायचं बघा, 9 7 16 आणि 16 9 25. आता उभी करून बघा, 25 ला 5 येते, 79 87 99. 9 7 16 9 25 ला 5 हातच्यारी 2, 7 2 9 9 8 17, 9 8 17 आणि 7 24, 24 आणि 2 26. प्रश्नामध्ये 205च आहे बघा. 265 येत आहे, 265. एकक स्थान बघून उत्तर पूर्ण गृहीत धरू नका, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. 59 मध्ये 8 मिसळा, 9 8 17 67 आणि 67 मध्ये 12 मिसळा, 67 आणि 10 77, 77 आणि 2 79. आता बेरीज करून बघा, 9 7 16 9 25. चला हेच पण करून बघायचं. 59 67 आणि 79. 9 7 16 9 25 ला 5 हातच्यारी 2, 5 आणि 2 7, 7 आणि 6 13 आणि 7 20, 205. म्हणजे अशा पद्धतीनं याची बेरीज आलेली आहे 205. म्हणजे जोसेफला किती गुण मिळालेले होते? 59 गुण मिळालेले होते. फक्त तुम्हाला वाक्याच्या रचनेवरून कळालं पाहिजे की कशामधून काय वजा केलं पाहिजे, कोणाच्या गुणामध्ये बेरीज केली पाहिजे, कोणाच्या गुणामधून वजाबाकी केली पाहिजे. हा जर घटक तुम्हाला कळाला तर या प्रकारचा प्रश्न तुम्हाला पर्याय कट या पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं लवकरात लवकर तो तुम्हाला नक्की सुटेल. बरोबर आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे, मे महिन्यात महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. तर बघा, महाबळेश्वरला 2.25 लाख, अजिंठा वेरूळ लेण्यांना 1.25 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिलेली आहे? तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला 2.25 लाख 1.25 लाख या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हजार किंवा लाख किंवा आणि 100, 100च्या भाषेमध्ये, हजाराच्या भाषेमध्ये आणि लाखाच्या भाषेमध्ये. तर या ठिकाणी बघा, जेव्हा 100चा विचार असतो, 100, बरोबर आहे, 100 असेल तर त्या ठिकाणी 1.25, त्याच्यानंतर 1.5 आणि 1.25 या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तर 1.25 असेल तर 25 ऍड करायचं, 550, बरोबर, म्हणजे 525 असा त्याचा अर्थ. 550 म्हणल्यावर 50 ऍड करायचं आणि 1.25 असेल तर 75 ऍड करायचं. हे 100च्या भाषेमध्ये झालं. आता 1000च्या भाषेमध्ये बघा, 1000च्या भाषेमध्ये बघा. तर 1000च्या ह्याच्यामध्ये काय होईल? 1.25 म्हणजे 250, 5.5000, 4.5000, 3.5000, 3,250 म्हणायचं. बरोबर आहे का? 5,500 म्हणले की 500 आणि 1.25 म्हणले की 750, 1.25 म्हणले की 750. बरोबर आहे का? आता हे तुम्हाला कुठपर्यंत लागू पडेल बघा, की 100 पर्यंतच लागू पडेल. बरोबर, हे 100 पर्यंतच लागू पडेल. 100 पर्यंत नाही, थोडस मी इथं बदल करतो. 750, 750. तर ते हे जे आहे हे आपण आता वाचन करताना 100 ते 1000 पर्यंत, 100 ते 1000 पर्यंत.
हे 100 ते 1000 पर्यंत तुम्हाला लागू पडेल. आणि हे 1000 ते 99,000 पर्यंत किंवा 1,00,000 म्हणा, 1,00,000 किंवा 99,000 पर्यंत. 1,00,000 बघा, 1,000 ते 1,00,000 तुम्ही उदाहरणामध्ये तुम्हाला लिहायचं आहे 12,500. 12,500 म्हणजे 12,500. बरोबर आहे का? 1,000च्या पुढे आणि 1,00,000 तुम्हाला 99,000 99,250. आता 1,00,000च्या पुढे, 1,00,000च्या पुढे हाच प्रश्न आहे ना. 1,00,000च्या पुढे, तर 1,00,000च्या पुढे या ठिकाणी 25,000, 50,000 आणि 75,000. 1.25 म्हणजे 25,000, 1.5 म्हणजे 50,000 आणि 1.25 म्हणजे 75,000. बघा, आणि ही 1,00,000 ते पुढे, 1,00,000 ते पुढे, 1,00,000च्या पुढे म्हणजे आता 1,00,000च्या पुढे म्हणजे कोटीपर्यंत तेवढा मोठा प्रश्न आपल्याला येणार नाही. आता या ठिकाणी गणिताकडे जाऊया. 2.25 लाख म्हणलेला आहे बघा. 2 लाख, सव्वा म्हणले, सव्वाला काय आलंय 25,000 म्हणजे 2.25 लाख म्हणजे 2च्या पुढे 25,000 लिहायचं. या ठिकाणी बघा 2.25 लाख, 2.25 लाख म्हणजे किती झालं? 2च्या पुढे 25,000 लिहायचं. 2च्या पुढे 25,000 लिहायचं. बघा बरं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 2,25,000 हे झालं 2.25 लाख. बरोबर आहे. आणि इथं काय म्हटले बघा, पाऊण लाख. इथं फक्त पाऊण लाख म्हटलेलं आहे, हो का? पाऊण, पावणे म्हणजे पाऊण, तर पाऊण लाख म्हणजे काय? लाख. 75,000. बरोबर आहे का? किती? 75,000. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला पाऊण, सव्वा हा घटक तुम्हाला समजला पाहिजे म्हणतो मी. तर या प्रश्नामध्ये काय म्हटले ते बघा, शेवटी काय विचारलेलं आहे, महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली. कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्हाला किती जास्त किंवा किती कमी असे दोन्ही प्रश्नाचे उत्तर काढायचे असतील तर त्या ठिकाणी दोघांची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 2,25,000 मधून 75,000 म्हणजेच 75,000 म्हणजे काय? पाऊण लाख. बरोबर आहे. वजाबाकी करावी लागेल. 0 0 0, 5 मधून 5 गेले 0, इकडे जायचं इकडं, 12 मधून 7 गेले 5 राहिले आणि 1 ला 1 म्हणजे 1,50,000 एवढ्या पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिलेली आहे. महाबळेश्वर अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा तर एवढ्या पर्यटकांनी, जास्त पर्यटक ह्या महाबळेश्वरला त्या ठिकाणी काय झालेले होते? भेट दिलेली आहे. म्हणजे तुम्ही हा तक्ता लिहित असताना बघा 100 ते 1000 पर्यंत तुम्ही 1.25 म्हणजे 25, 1.5 म्हणजे 50, पावणे म्हणजे 75, 1,000 ते 1,00,000 250, 500 आणि 750 आणि 1,00,000च्या पुढे म्हणजे 1 कोटीपर्यंत 25,000, 50,000 आणि 75,000. 75,000 म्हणजे पाऊण लाख, 50,000 म्हणजे अर्धा लाख आणि 25,000 मध्ये म्हणजे पाव लाख. हे पण तुम्ही लिहून घ्या. पाव लाख, 1.25 लाख म्हणसाल, 1.25 लाख म्हणजे 1,25,000 असतं. सव्वा मध्ये सव्वा म्हणजे 1च्या पुढे 25 असतं, त्याच्यामुळे पाव लाख. तरी पण इथं थोडं जागा नाहीये, तुम्ही लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे म्हणजे पाव लाख, अर्धा लाख, पाऊण लाख, हे 3 गोष्टी. ही पाव लाख लावा पुढे, ही अर्धा आणि ही पाऊण. बघा अशा प्रकारचा हा प्रश्न सोपा आहे
परंतु त्यामध्ये सव्वा, साडे आणि पावणे कशा पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे किंवा ते संख्येच्या पुढे कसं लागतं हे तुम्ही तिथं ओळखून घेणं खूप गरजेचं आहे. यानंतर प्रश्न बघा. तर हा या अगोदरचा जो प्रश्न होता तो सांगायचा राहिला तुम्हाला की महाबळेश्वर पर्यटकाचा प्रश्न तो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 2021 मध्ये पडलेला प्रश्न आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना संख्या लिहिता येते, परंतु जेव्हा असे प्रश्न पडतात लाखावरती सव्वा, साडे, पावणे, अर्धा लाख, पाऊण लाख, तेव्हा मात्र ते बरेच विद्यार्थी तिथं गोंधळून जातात. त्याच्यामुळे तो जो दिलेला जो चार्ट आहे तो तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल. यानंतर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 2020 मध्ये 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा किती मोठा आहे, किंवा माझं लिखाण थोडस बोर्डवरती लिहिल्यानंतर मोठंच वाटेल, परंतु परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारते ह्याच्यापेक्षा मोठा दिसेल, कारण बोर्डची साईज बघा आणि पेपरची साईज एवढी असते. म्हणजे प्रश्न किती मोठा वाटला असेल विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थी तर या प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांनी प्रयत्न पण केलेला नसेल, बरोबर आहे. परंतु प्रश्न एवढा सोपा आहे, खूप आहे. अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊया. तर आपल्याला आता बसनं प्रवास करायचा आहे, फिरायचं आहे खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी. तर कोल्हापूर अहमदनगर बस आहे, 25 प्रवासी घेऊन कोल्हापूरहून निघाली. ती बस कोल्हापूरहून निघालेली आहे, अहमदनगरला जात आहे. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. बघा, 12 चढले, 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात पुन्हा 16 प्रवासी चढले, 9 उतरले. बसमधून काही प्रवासी उतरल्यानंतर बघा इथपर्यंत बघा, सुरुवातीला 12 प्रवासी बसमध्ये चढले, 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात 16 प्रवासी चढले व 9 उतरले. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15च प्रवासी उरले होते. प्रश्न तुमचा इथं विचारलेला आहे. तर पुण्यात किती प्रवासी उतरले? पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर किती उतरले माहिती नाही, पण उतरल्यावर किती राहिले? 15 राहिले. उतरल्यावर 15 प्रवासी राहिले होते, बरोबर आहे. तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये बसमधून उतरले म्हणजे कमी झाले, म्हणजे वजाबाकी करायची. बसमध्ये चढले की बेरीज करायची. बघूया, सरळ साधं सिंपल. सुरुवातीला किती होते? 25 होते. कराडला किती चढले? 12 अधिक 12, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3. व किती उतरले? 4 उतरले. 37 मधून 4 गेले 33. सुरुवातीला 25 होते, चढले म्हणजे अधिक करायचं. 25 अधिक 12 37 आणि पुन्हा वजा 4, म्हणजे 37 मधून 4 गेले 33. बरोबर आहे का? त्याच्यानंतर पुढे साताऱ्यात पुन्हा 16 चढले, म्हणजे आता ही तिकडे लिहितो मी. 33 अधिक 16, 6 आणि 3 9, 3 आणि 1 4. 16 चढले म्हणजे 49 झाले आणि 9 उतरले, पुन्हा 9 वजा करायचं. 49 मधून 9 गेले 40 राहिले. बघा, प्रश्न दिसायला किती मोठा आहे, वाचल्यानंतर तो प्रश्न किती सोपा आहे. बघा, बसमध्ये चढले की बेरीज, बसमधून उतरले की वजाबाकी. बरोबर आहे का? 25 अधिक 12 37, पुन्हा 4 प्रवासी उतरले वजा 33 झालं. ते पुन्हा 16 प्रवासी चढले, 33 अधिक 16 49, पुन्हा 9 प्रवासी उतरले. आता 40 प्रवासी राहिलेले आहेत. मग पुढे काय झालं? पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरले, किती उतरले माहिती नाही, परंतु उतरायच्या अगोदर किती होते? 40 होते. लक्षात ठेवा, तिकीट काढूनच फिरायचं, बिना तिकीट प्रवास करायचा नाही, बरोबर आहे. तर 40 प्रवासी होते. पुण्यात उतरण्याच्या अगोदर 40 प्रवासी होते. तर काही प्रवासी उतरल्यावर 15 प्रवासी राहिले, फक्त 15च राहिले. मग 40 मधून किती वजा केल्यावर 15 राहील?
म्हणजे काय करावं लागेल, तर 40 मधूनच 15 वजा करायचं. 40 मधूनच 15 वजा करायचं. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, आणि 3 मधून 1 गेलं, 2 राहिलं. म्हणजे 25 प्रवासी उतरले होते. म्हणजे पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरले म्हणजे किती प्रवासी उतरले होते? 25 प्रवासी उतरले होते. आणि 25 प्रवासी उतरले म्हणून 15 प्रवासी राहिले होते. 25 आणि 15 40. अशा पद्धतीनं पुण्यामध्ये 25 प्रवासी उतरलेले होते. बघा 2020 ला हा प्रश्न आहे. दिसायला मोठा प्रश्न आहे, परंतु सोडवल्यानंतर हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. बघून घ्या. तर बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावर आधारित आपण जे प्रकरणाचं जे नाव होतं पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, यावर आधारित त्याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण पाठवलेला आहे. आणि आज बरेच प्रश्न आपण त्यावरती घेतलेले आहेत. आणि यानंतर अजून काही प्रश्न स्कॉलरशिपच्या पुस्तकातील जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत त्याबद्दल एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. म्हणजे सर्व प्रश्न नवोदय आणि स्कॉलरशिप यावरती प्रश्न एकत्रितपणे आपण अपलोड करणार आहोत. तर हा दुसरा भाग त्या व्हिडिओमध्ये तिथं वरी लिहिलेला आहे बघा, भाग 1. आजच्या व्हिडिओमध्ये आज केलेला भाग 2 असेल आणि नंतरचा जो आहे तो भाग 3. तर अशा पद्धतीनं सर्व जे काही माझे प्रिय विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ पाहतात, तसेच त्यांचे जे पालक आहेत ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ दाखवतात जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल, त्या सर्वांना खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आपलं जे काही ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपचा, जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये सध्या 800 सदस्य संख्या झालेली आहे. म्हणजे बरेच जण आपल्यासोबत जोडत आहेत. थोडस इतर कामामुळे मला दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकणं होत नाही, तरी पण आजपासून दररोज एक व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण बरेच दिवस मी व्हिडिओ टाकलेला नाही. तर लवकरात लवकर तुमच्या परीक्षेच्या अगोदर सर्व भाग 2 मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. बरेच जण एकच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडस मी सर्व पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. आपल्या ग्रुपमध्ये 800 सदस्य संख्या झालेली आहे आणि आपले सबस्क्रायबर सध्या 500-600च्या आसपास आहेत. म्हणजे बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. समजा आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपल्याला लाईव्ह क्लास, आता हे जे प्रश्न इथे घेतोय ते लाईव्ह, की बाबा तुम्ही तुमच्याजवळ पुस्तक घ्या, हा प्रश्न आहे एवढ्या नंबरचा, तो प्रश्न तुम्हाला डायरेक्ट सोडवता येईल. डायरेक्ट आपल्याला एकमेकांसोबत अडचणी विचारता येतील. त्यामुळे आपलं जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे, तर त्या चॅनलचं तुम्ही युट्यूबवरती जरी सर्च केला तरी तुम्हाला ते दिसेल. ADINATH आदिनाथ उस्तुरे. आणि त्यामध्ये खूप वेगवेगळे व्हिडिओ, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, बुद्धिमत्ता, 10वी गणित, असे वेगवेगळे भाग केलेले आहेत. मग ते जर तुम्हाला बघायचं असतील तर प्ले लिस्ट मध्ये जायचं आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर 4 ऑप्शन येतात. व्हिडिओ, त्याच्या बाजूला प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला दिसतील. NMS साठी सुद्धा आपण शालेय क्षमता चाचणी, शालेय अभ्यासक्रमावर आधारित जो सॅटचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये इतिहास हे प्रकरण आपण, इतिहास हे पुस्तकामधलं पहिलं प्रकरण, इतिहासाची साधने, त्याचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न आपण सध्या घेत आहोत. यानंतर दुसरं प्रकरण, त्यावरचे पण तुम्हाला प्रश्न मिळून जातील. सर्व व्हिडिओ म्हणजे हे मोफत आहे पूर्णपणे. त्यामध्ये तुम्हाला काय असं वेगळी काय फीस पेड करायची गरज नाहीये.
त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमच्या जवळील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, तुमची जवळचे जे काही हितचिंतक आहेत त्या सर्वांना आपलं चॅनल शेअर करा. धन्यवाद.